जय श्री राम। तू ही मेरा साई, तू ही मेरा श्याम, तू ही मेरा स्वामी, तू ही मेरा राम। स्वामी सेवा मार्ग जीवनातील प्रत्येक सुखदुःखात तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणजे स्वामी समर्थ। सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांभेरे येथे श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक व बाल विकास केंद्राच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन विद्यमान सरपंच डॉक्टर उमेश नानासाहेब मुसमाडे यांच्या सपत्नीक पूजन गुरुवर्य किरण गुरु ठोंबरे यांच्या मंत्रोपचारात व स्वामी सेवेकरी असलेले जगताप इन्फ्रा व्हेंचर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे सर्वेसर्वा आदरणीय जगताप तात्या यांच्या शुभ हस्ते ग्रामस्थांच्या व स्वामी सेवेकरांच्या उपस्थितीत काल पार पडले। असा हा स्वामी सेवा मार्ग। अशक्य हे शक्य करतील स्वामी, जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, टळती अपाय सर्व त्यांचे। श्री स्वामी समर्थ। यावेळी ग्रामस्थांच्या बरोबर चर्चा करताना स्वामी सेवा मार्गातील स्वतःचे आलेले अनुभव सांगत स्वामी समर्थ सेवा केंद्रासाठी शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन स्वामी सेवेकरांना तात्यांनी दिले। धन्यवाद। 2005 तर गुरुमाऊली कसं त्यांनी एक सेवा करायला सांगितलेली आहे। दुर्गा सप्तशतीची पाठ आणि कालभैरवाचं अष्टक लावायचं ते आता आम्हाला पण माहित नव्हतं काय ते सेवेकरांना कुणालाच माहित नव्हतं, पहिलीच केस होती आणि त्यावेळेला अडचण पण फार होती आपल्याला। मी निश्चित म्हणजे सांगितलं करायला आता पास करायचं म्हणजे ₹1,00,000 लागणार, त्यावेळेला ₹1,00,000 म्हणजे फार मोठी रक्कम वाटायची। मग ती मी म्हणलं पण महाराजांनी सांगितले म्हणलं ती सेवा केली। पहिल्या दिवशी 25 महिला आल्या, तर त्या 25 मध्ये ज्या महिला आणि पुरुष वाचन करून गेले, दुसऱ्या दिवशी लोक एकदम वाढले, म्हणलं काय प्रकार झाला। तर मग त्यांनी सांगितलं आम्ही 5-5 वर्ष झाले, आमचे काही प्रॉब्लेम होते ते सॉल्व्ह होत नव्हते, ते आम्हाला सुद्धा एकदम अंगावर शहर आले की असं कसं होऊ शकतं। मग त्या महिलांनी सांगितलं, ते सिनियर लोक होते, मी त्यावेळेला फार सिनियर होते, त्यांनी सांगितलं आम्ही जी सेवा करतो 1 वर्ष पण आम्हाला त्याच्यात कधी हे नाही, संकट कालावधी सांगितले माहिती। मी म्हणलं आमच्या वेळेला संकट येणार असेल ते टाळण्यासाठी असेल किंवा सगळ्यांची सेवा करून सगळ्यांचे प्रश्न सुटणार आहेत। तर ते दुसऱ्या दिवशी 500 महिला आल्या होत्या आपल्याकडे। दुसऱ्या दिवशी 2-2.5 महिला, तिसऱ्या दिवशी 500 महिला, आणि तिसऱ्या दिवशी मला केंद्रात गुरुमाऊलींनी तिथं बोलवलं होतं, आमचं दिल्लीचं काम होतं आपलं केंद्राचं। तर त्या संदर्भात मला बोलवलं, मी म्हणलं हे पाठ तुझं बघा तिथं बोलवलेलं आणि आज काय बोलवलं आणि प्लीज त्याच्यात ते पुढाकार घेऊन केलं होतं आपल्या जे ATGC खाली जे सवलत मिळते त्याच्यासाठी दिल्लीवरून माणसं आले त्या मिटिंगला जायचं। आणि तिथं गेलो सकाळी 8:30ला तिथं गेलो, 9 वाजता गुरुमाऊलीची मिटिंग झाली। गुरुमाऊलीची 5 किलो पेढे आणि मला म्हणले तात्यासाहेब तुम्ही प्रसाद घ्या, तुमची आपली मिटिंग झाली, आता तुम्ही निघा। मी म्हणलं कधीच म्हणत नव्हते निघा म्हणून, बसा म्हणायचे निघा का म्हणून। आणि मग माझ्या लक्षात आलं आपण मागचं म्हणजे तो दिलेला प्रसाद जिथं सगळ्या सेवे करायला मिळावं, तर ते अक्षरशः तो प्रसाद तिथं घेऊन मी बरोबर 1 का 1:30 वाजला तुम्हाला यायला, बरोबर प्रसादाच्या वेळेला त्यांचे पाठ झाले आणि तो प्रसाद अक्षरशः बऱ्याचशा महिला आणि पुरुषांच्या डोळ्यात पाणी आलं। म्हणजे आपल्याला काही गोष्टी न समजतात तिथून त्यांनी प्रसाद द्यावा, एवढे माणसं 5 किलोचे पेढे देणे वगैरे त्यांना काय कळवं। एक डोळा स्वामी देतात 2 डोळे। आज या ठिकाणी अगदी शिवोदय झाल्यानंतर काही वेळातच आदिनेता त्यांचा फोन आला आणि मलाही निश्चित काहीच माहिती नव्हती। आपण सर्व सेवेकरी महिला विशेषतः त्यांच्याकडे जाऊन आल्या आणि त्यांच्या धर्मपत्नी ज्यांचं कायम श्रीराम नवमी निमित्ताने आपल्या गावामध्ये येणं असतं, त्यांनी लगेचच तो मेसेज आदिनेता त्यांना सांगितला आणि त्या गागरे त्याचप्रमाणे आर्यभूषमध्ये आम्ही सर्व गेलो आणि विस्तृत माहिती दिली। जो तुम्ही प्लॅन तयार केलेला आहे त्यामध्ये येणाऱ्या काही ज्या बाबी ज्या पुढं त्रासदायक होऊ शकतात त्या सुद्धा त्यांनी त्यांना समजावून सांगितलेल्या आहेत आणि त्या दृष्टिकोनातून
आशीर्वादाने इतकं घेण्यासाठी निश्चितच तात्याचं काय केलं असतं या त्यावेळेस म्हणजे आम्ही केलं अशा घेतलं खरं म्हणजे मुलं माळाची त्यांचीच हस्ते माळत होते पण त्यांची आमची समक्ष भेट झाली नाही आणि फोनवर पण बोलणं असे केले आम्ही तिथं गेलं तर आम्हाला विचारलं तुम्ही म्हणून आले म्हणलं तांबे केंद्रातून आणलं त्या मुलीने विचारलं मग फोन भेटायचं अक्षरं समर्पयामि पुण्यधिकुङ्कुमैः अहिनिवभोगैः लम्बोदरशिविकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रगतगणाधिश्च प्रवेशनिर्गमे तथा सङ्ग्रामे सङ्कटश्चैव विघ्नस्तस्य न जायते शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्थो जनार्दनाः विनायकं गुरुं भाणुं सर्वे सप्तदीपपावसुन्दरः ऋग्वेद यजुर्वेदः सामवेदो अथर्ववेदविपदे चतुकपदे नणः परिमल खजुराखण्डकं नैवेद्यं समर्पयामि कृष्ण सुमत्रद्वैतां देवा भूतां दिवी कोरटिकवटेश्वरती पणिवः गंगे जमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलयस्मिन् सन्निधिं कुरु डॉक्टर फूल घ्या कद्दात पुढवा अक्ष आधी जमिनीला भाषेतील कदय असमोदंत सोविन सहराज्ञा जस्मै गृणोते ब्राह्मणस्तगराजं कारयामसि अहिरेव भोगैः प्रजेते हि दिम्बरेवा हुञ्जवनस्तगुणविश्वतः नमः परिमलसौभाग्यद्रव्याणि सुद्रव्याणि समर्पयामि गुलालवैः अनेशन्नस्नेकङ्गदिः अभिर्गुलालं चन्दनवाच जनमीव सुग्निनः प्रप्रदातारन्तारि घोर्जन्नो देहिद्विपदे चतुकपदेन परिमलखजुराखण्डकं नैवेद्यं समर्पयामि उद्भत्यवणैषीयं दूरसि दूरवधूरवं
रामचंद्र भगवान की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की